सेवाधारी मंडळी, गोपेश्वर महादेव भक्तमंडळ, सोनगिरी, गोपी, सर्व पदाधिकाऱ्यांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, बालगोपालांना, बालकल्याणांना, विशेषतः महिला मंडळांना, राखीव मंडप तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला जय जय जनार्दन, रामकृष्ण हरी. सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी भावाचं जय जनार्दन आहे, नमस्कार आहे. जय भगवान. आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला निवास करतात. जवळपास 60 वर्षापासून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सेवेमध्ये आहे असे ज्येष्ठ गुरुबंधू श्री परशुरामगिरीजी महाराज कर्मयोगी आहेत आणि सद्गुरू जनार्दन स्वामीचा कर्मयोगाचा वासा घेऊन ते कार्य करत आहेत. श्री परशुरामगिरीजी महाराज हे सर्व आयोजन संयोजन कार्यक्रमाचं आणि गोपेश्वर मंदिराची स्थापना करणारे आदरणीय गुरुबंधू श्री राघुगिरीजी महाराज, मंदिराचं काम पुष्कळ पूर्ण होतं म्हणून होणार नाही पूर्ण, लवकर थोडं वेळ जाऊ द्या. मंदिराचं काम झालं का मग लोक सहसा मदत करायला थोडंसं मागं पुढं पाहतात, म्हणून थोडं थांबा, नंतर करू आपण. नाही म्हणे आताच करायचे, परवा काळ चांगला आहे. खरंच परवा काळ चांगला आहे. इको कशाला देतात? खरंच परवा काळ चांगला आहे. त्याने बाबा सगळेच मुलं सारखे थोडे असतात. महेशगिरी बाबासारखे शांत, एखादा मुलगा हट्टी असतो. तुम्ही माझा हट्ट पुरायला पाहिजे. खरं सांगा, तुमचं हट्टी पोराकडे जास्त लक्ष राहतं का शांत पोराकडे जास्त लक्ष? आईच्या बाबतीत काय वागणार, तुमचं काय विचार? बाबा एवढा ताण होईल, मी या क्षेत्रात काम करतो, 43 वर्ष झाले. किती त्रास असतो, पायाचे गावरे होऊन जातात. उन्हाळा आहे त्यात आणि इकडचं उन्हाळा म्हणजे फार काश्मीरचा उन्हाळा आहे. फार त्रास होतो, देह चंदनासारखं जिजावं लागतं. तेव्हा कुठं सुगंध सुटतो, फूल उमळावं लागतं तेव्हा कुठं सुगंध सुटतो, कार्य करावं लागतं तेव्हा कुठं आणि कार्यप्रवणता येते. काय हरकत नाही, करा. मला माहिती किती त्रास होणार आहे. मग दररोज फोन, आज काय झालं ना, आज काय झालं. आणि म्हणून श्री राघुगिरीजी महाराज या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचा आणि गोसेवेचा वासा घेतणारे, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून सेवा करणारे श्री महेशगिरीजी महाराज, श्री श्रवणगिरीजी महाराज आदिवासी भागामध्ये रामायणाचा प्रचार वगैरे करतात आणि ते या ठिकाणी धान्य फिरला आहे. आपला जीव थोडा थकला आहे. आता जास्त कार्य होत नाही, म्हणून श्रवणगिरीजी महाराज रामायणाच्या माध्यमातून भगवत प्रसार करतायत, भगवत भक्तीचा प्रसार करतायत. श्री श्रवणगिरीजी महाराज श्री क्षेत्र निफाडला असाच कार्यक्रम झाला. सद्गुरू जनार्दन स्वामींचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 वर्षवृद्धी दिन, तुमच्या भाषेमध्ये वाढदिवस, आणखीन तुमच्या भाषेमध्ये हॅपी बर्थडे, अशा प्रकारचं अमृत महोत्सव झाला. शिवपंचायतनी या दररोज 30 ते 40,000 लोक कार्यक्रमाला यायचे. त्या शेवटच्या दिवशी सद्गुरू जनार्दन स्वामीला आनंद आश्रू आले. त्या भूमीमध्ये मग पहिलं मंदिर बांधलं, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर. सर्वांच्या सहयोगातून, माधवगिरी बाबा निमित्त मात्र आहे, सर्वांच्या सहयोगातून प्रथम मंदिर झालं अमृतेश्वर महादेव. या ठिकाणी तुम्ही 5 दिवस श्री 1008 महामंडलेश्वर आखाडा अध्यक्ष श्री शिवगिरीजी महाराज हे विद्यार्थी अवस्थेपासून आले, नाशिक आश्रमात राहिले आणि त्या ठिकाणी जनार्दन स्वामीला नर्मदामय्या फार प्रिय होती नदी,
म्हणून नर्मदेश्वर महादेव मंदिर बांधावं अशी मानस कल्पना होती. जे काही प्रेरणा होती ती सद्गुरू जनार्दन स्वामीची असते. म्हणून त्या ठिकाणी नर्मदेश्वर महादेव मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी पूजासाठी आणि शिवगिरी महाराजांना ठेवलं. पण त्यावेळी सदाशिव होते, विद्यार्थी होते. म्हणून शिवगिरी महाराजांच्या मुखातून तुम्ही शिवकथा ऐकली असेल. आणि अमृतेश्वर महादेव मंदिराची सेवा करणारे श्री गणेश गिरीजी महाराज आताच तुमच्या समोर जे बसलेले आहेत श्री अरुण गिरीजी महाराज नर्मदा परिक्रमा पायी केली 3 वर्ष 3 महिने 13 दिवस आणि 4 वर्षापासून श्रीमद भागवताचं अध्ययन करतायत श्री वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये राहण्यासाठी 1 दिवसासाठी कितीतरी जन्माचं पुण्य लागतं. 4 वर्षापासून त्या ठिकाणी राहून श्रीमद भागवताचं आणि अध्ययन करतायत. ते पण आलेले आहेत श्री अरुण गिरीजी महाराज. श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी सर्वेश्वर महादेव मंदिराची पूजा करणारे उच्च शिक्षित आहे. माझ्यासारखेच BCom झाले आहे. आईनं सांगितलं की मला घर बांधून देऊन मग नोकरी सोड. सरकारी नोकरी होती दवाखान्यात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ती सोडून सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्यासाठी प्रवृत्त झालेले श्री जयराम गिरीजी महाराज सर्व भगवान मीडियाच्या माध्यमातून पाहत असणारे सर्वांना आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण. सद्गुरू जनार्दन स्वामी हे संत आहेत. सद्गुरू जनार्दन स्वामी शुद्ध साधुत्व आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी हे सत्पुरुष आहेत. म्हणून त्यांनी हे तिन्ही परंपरा चालू ठेवल्या आहेत. तिन्ही परंपरामध्ये जी साधू परंपरा आहे देवावर ती फार महत्त्वाची आहे. जाणकार ब्राह्मणाला माहिती आहे कोणत्याही मंदिराची प्राणप्रतिष्ठा कळसरोवून करत असले त्याला नैष्टिक ब्रह्मचारी संन्यासी लागतो. देव संन्यास धर्माची विगत करीत नाही, पण सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सानिध्यात असणारे संन्यासी काही वेगळे आहेत. त्रिकाल स्नान, पूजा, नेमनाम यामध्ये रत आहे. असे संन्यासी मिळत नाही. लोकांना किंमत नाही कळत लवकर द्यावं. काय सांगावं. बहुरूपी धरी नाथबाबा पोटकळकडे सांगत बहुरूपी धरी संन्यासाचं व्यसन पाहून तया धन देते. संन्यासाला नाही बहुरूपी आला नाथबाबाला येत आहे. अशा प्रकारचं पण समाजात पाहायला मिळतं. भव्य कपडे घालायचे काही माहीत नाही. संन्यास धर्माचं काही माहीत नाही. असे संन्यासी नाही केले. सद्गुरू जनार्दन स्वामींनी 13 संन्यासी केले. त्यानंतर परंपरा चालवावी म्हणून त्यांच्याच सत्प्रेरणेनं आपलेसुद्धा त्यांच्यानंतर ज्या लोकांना प्रेरणा झाली त्यांनी जनार्दन स्वामीला पाहिलेलं नाही. जनार्दन स्वामीचं गुणवर्णन, क्रिया, कर्म, नेम, जन्मकर्म आम्ही सांगितलं आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून या लोकांनी आपलं ऐहिक आयुष्य सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पित केलं. म्हणजे हे अतिभाविक. आम्ही भाविक, आम्ही पाहिलं आहे जनार्दन स्वामी. पण या मंडळीने पाहिलेलं नाही. 7-8-10 मंडळी बाबाजीच्या नंतर संन्यास घेतला. याच भागातले भूमिपत्र आहेत श्री राघव गिरीजी महाराज, श्री महेश गिरीजी महाराज, श्री अरुण गिरीजी महाराज. आणि विशेष म्हणजे मराठवाडा ही संताची भूमी आहे. आणि या संताच्या भूमीमध्येच मराठवाड्यातलेच भरपूर संत आहेत. ज्ञानेश्वर माऊली कुठले आहे, संत तुकाराम महाराज कुठले आहे, संत रामदास स्वामी कुठले आहेत. बहुतेक संत मराठवाड्यातले आहेत. आणि ही संत मानली आहे. गुरु जनार्दन स्वामीसुद्धा मराठवाड्यातलेच. आणि म्हणून देव हे संन्यासी धर्माचं फार उच्च कोटीतला भाग आहे. अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकडी लाभे पाठवाटीस तय होय भेटी हरिप्रियाची. नाथबाबाला येत आहे असे हरिप्रियाला. असे हरी म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामीला प्रिय आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीला का प्रिय आहे? त्यांचं कार्य करतात. त्यांचं कार्य करते म्हणून माधवगिरी महाराजाला प्रिय आहे. म्हणून ते संन्यासी. अशा प्रकारचे सर्व संन्यासी धर्म असणारे जय भगवंताला ओम नमो नारायण आहे. हरिभक्तपरायणामध्ये श्री ईश्वर महाराज, तबलजी, ईश्वर ज्ञानेश्वर महाराज, भरत महाराज सर्व हरिभक्तपरायण मंडळी
ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त पर्यंत थोडी भजन येतं विचार म्हणून दाखवतो मी त्यांना हरिभक्त पर्यंत असता कॉन्व्होकेशन नसता सद्गुरूचे आभार आहे. हरिभक्तपरायण मंडळी आसपासची कोणी असेल ज्येष्ठ वरिष्ठ त्यांना कोणी मीडियाच्या माध्यमातून पाहत असेल त्यांना जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी. या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं कार्य घेऊन येणारे आदरणीय काबराशे पिंपळगुरुजी उखार्डे साहेब शिवाजी महाराज सरपंच विठ्ठल भाऊ मामा ही विशिष्ट प्रकारची मंडळी आहे. गेले 30 वर्षापासून सेवेमध्ये रत आहे आणि त्यांनीच हे मुलं पाठवले आमच्याकडं. श्री महेश गिरजी महाराज श्री राघव गिरजी महाराज पिंपळगुरुजीला त्रास झाला मध्ये मला कळलं फोनवर. काही भ्यायचं कारण नाही खरं सांगू तुम्हाला. 90% ब्लॉक होतं. ते सांगितलं की आई मुलांना सांगितलं घरी घेऊन जा. ती म्हातारीच्या मुखावर मी पाहिलेलं आहे. ती म्हातारी मी धान्य गोळा केलं पाठवत द्यायची म्हातारी आहेर परिवारात 90 वर्षाचं वय. डॉक्टरने सांगितलं 90% ब्लॉक आहे आणि घरी घेऊन जा. घरी आली म्हातारी पण प्रत्येक शब्दावर पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. बाबा म्हणलं आई बाबा मला कधी उचलते देव. म्हणलं आई वर ट्रॅफिक जाम आहे. ट्रॅफिक निघली का मग आपण सगळ्याला जा लागणार. कितीतरी वर्ष जगली. डॉक्टरला सांगितलं हे डॉक्टर मला कुठं काय झालं कुठं दम लागत कुठं काय. अरे बाबा ईश्वरी सर्वभूतानां हृदय